ससा हा अतिशय गोंडस व सुंदर पाळीव प्राणी आहे। सशांचे दोन प्रकार असतात, त्यातील पाळीव ससे तुलनेत थोडे छोटे असतात, तर रानटी ससे आकाराने मोठे असतात आणि ते पाळण्यालायक नसतात। 20व्या शतकापूर्वी सशांना पाळीव प्राणी म्हणून नाही तर त्यांच्या मऊ कातडीसाठी आणि स्वादिष्ट मांसासाठी पाळण्यात येत असे। ससे स्वभावाने चपळ व भित्री असतात, म्हणून बहुधा समूहाने राहणे पसंत करतात। ते अतिशय वेगाने उड्या मारत पळू शकतात। त्यांचा वेग ताशी 30 ते 40 मीटर असतो। ससा 36 इंच इतकी उंच उडी मारू शकतो। ससे हे पांढरेशुभ्र, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात। जगभरात सशांच्या सुमारे 300हून अधिक जाती आहेत। सशांची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आणि सर्वात लहान नेदरलँड ड्रॉप ही आहे। सशांची मादी पिल्लांना जन्म देण्यापूर्वी छोटे बीळ तयार करते व पालापाचोळा आणि स्वतःच्या अंगावरील केस यांच्या मदतीने एक घरटे बनविते। मादी एका वेळी 5 ते 8 पिल्लांना जन्म देते। सशाच्या पिल्लांना जन्मतः केस नसतात। पिले काही दिवस डोळे बंद ठेवून काहीही हालचाल न करता निश्चित पडून राहतात। सुमारे 1 आठवड्यानंतर ती डोळे उघडतात व त्यांच्या अंगावर केस येऊ लागतात। ससा हा शाकाहारी असून त्यांचे मुख्य अन्न गवत, कोवळा पाला आहे। सशांची विष्ठा उत्तम नैसर्गिक खत आहे। ससा उलटी करू शकत नाही, त्यामुळे त्याच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते। सशांच्या कानाची लांबी सुमारे 4 इंच इतकी असू शकते। सशांना 28 दात असतात, ज्यांची सतत वाढ होत असते। ससा 360 डिग्रीमध्ये बघू शकतो, त्यामुळे त्याच्यावर पाठून बेसावध हमला करणे शक्य नसते, परंतु तो नाकाच्या अगदी समोरचे बघू शकत नाही। सशांची नजर तर तेज असतेच, परंतु त्यांची ऐकण्याची व वास घेण्याची क्षमता त्याहून अधिक चांगली असते। ससे शिकाऱ्याला बघण्याआधी वासाने ओळखू शकतात। सशाच्या मिशा त्याच्या शरीराच्या रुंदी एवढ्या मोठ्या असतात, ज्यामुळे त्यांना आपण छोट्या जागेत जाऊ शकतो की नाही हे कळण्यास मदत होते। ससे दिवसातून सुमारे 18 वेळा डुलकी छोटीशी झोप घेतात। सशांना घाम येत नाही, ते त्वचेद्वारे आणि कानाद्वारे उष्णता बाहेर टाकतात। त्यांचे आयुष्य 10 ते 12 वर्षे असते। धन्यवाद।